नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 28 फेब्रुवारीला म्हणजेच 28/2/2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहेत. यामध्ये मित्रांनो PM किसान शेतकरी योजनेचा 16वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हे दोन्ही पण हप्ते एकाच दिवशी म्हणजे येते 28 तारखेला शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे 6,000 रुपये मिळणार आहेत का नाही, ते कसे चेक करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, PM किसान योजनेचा 16वा हप्ता हा 28 तारखेला शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 तारखेला जमा होणार आहे. मित्रांनो, याबाबत 21 फेब्रुवारी 2024चा हा GR तुम्ही पाहू शकता. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठीचा हा GR आहे. त्याचबरोबर दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजीचा GR नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, PM किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही पण हप्ते तुम्हाला मिळणार आहेत का नाही याबद्दलची माहिती चेक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरवर यायचे आहे. मित्रांनो, क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर येथे टाईप करा PM किसान. मित्रांनो, येथे pmkisan.gov.in अशा प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसेल. या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, येथे तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट अशा प्रकारचा पर्याय दिसत आहे. येथे बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, येथे आपले राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर येथे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा येथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर येथे ब्लॉक सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचे जे विलेज आहे ते विलेज येथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, ते तुमच्या गावची PM किसान सन्मान निधी योजनेची यादी येथे आलेली आहे. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला PM किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळणार आहेत. मित्रांनो, या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही ते चेक करून घ्या. मित्रांनो, येथे खाली तुम्हाला पेज नंबर दिलेले आहेत. येथे पहिल्या पेजवर जर तुमचे नाव नसेल तर येथे दुसरे तिसरे जे पण पेज असतील त्या पेजवर येथे क्लिक करून तुमचे नाव तुम्ही येथे शोधू शकता. मित्रांनो, या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.